पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू आहे। मी सध्या वरळी गावामध्ये आहे। जर वरळी गावामध्ये पाहत असाल की पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। गावामध्ये पूर्णपणे पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात आलेलं आहे। हवामान विभागानं 2 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर आज येलो अलर्ट आहे आणि त्यानंतर देखील पाऊस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पडतोय। मुसळधार पावसानं आता विश्रांती घेतलेली आहे, मात्र याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पडलेला आहे आणि त्यामुळे वरळी गावामध्ये जे आहे ते वरळी गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो पडलेला आहे। त्यामुळे आता या परिसरामध्ये पाणी साठलेलं आहे। पूर्ण गावामध्ये अनेक ठिकाणी पाऊसचं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात साठले तुम्ही या ठिकाणी बघू शकता। या ठिकाणी ही वरळी कोळीवाडा परिसरातील हा संपूर्ण भाग आहे आणि या परिसरामध्ये हे अशा प्रकारचं पाणी साठलेलं आहे। गेल्या 3 ते 4 दिवसापासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आहे। पाऊस मोठ्या प्रमाणात मुंबईला झोडपून काढत आहे। अनेक ठिकाणी झाडं पडलेली आहेत, घरं पडण्याच्या घटना आहेत, अनेक ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि अशामध्येच आता पुन्हा एकदा पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे। तुम्ही जर पाहत असाल की दूरपर्यंत या ठिकाणी तुम्ही बघताय की मोठ्या प्रमाणात या गलीमध्ये देखील पाणी साठलेलं आहे। संपूर्ण वरळी कोळीवाडा या परिसरामध्ये पाणी जे आहे ते आता साठलेलं आहे। त्यामुळे आता हा पाऊस विश्रांती कधी घेईल आणि मुंबईकरांचा सुटकेस न्यूज कधी मिळेल हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन आसिफ सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।